घावणे नीरज कसे झाले ताई मी बनवलेले? मस्त झालं, भारी झालं. तर नमस्कार मित्रांनो, मी आशिष मांडवकर पुन्हा एकदा स्वागत करतोय धुंदी कोकणची या आपल्या आवडत्या चॅनलमध्ये. जेव्हा पिठाची गिरणी, गॅस, मिक्सर यासारखी साधनं नव्हती तेव्हा लोक जेवण कसे बनवायचे, म्हणजे माझी आई आजी ही कशा पद्धतीने जेवण बनवायचे याचा एक मी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. जेव्हा कोकणात मुंबईवरून किंवा पुण्यावरून जेव्हा पाहुणे येतात तेव्हा त्यांच्यासाठी पहिल्यांदा नाश्त्याला जे बनवतात ते म्हणजे घावणे. तर आजीच्या काळात घावण्यांची रेसिपी कशी बनवायची त्याचा संपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. आणि तेव्हा माझी आजी जात्यावरती दळण दळताना एक ओवी म्हणायची, ती मी आज तुम्हाला म्हणून दाखवणार आहे. तर चला मी तुम्हाला ओवी म्हणून दाखवतो. पहिली माझी ओवी ग माझ्या जिजा भवानीला, जिने दिस दाखविला सोनियाचा. दुसरी माझी ओवी ग माझा शिवबाई केलं, राज्य पृथ्वीचं करील बाळ माझा. तर मी म्हणलेली ओळी तुमका कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि चला आजच्या घावण्यांची रेसिपी सुरुवात करूया. तर काल मी अर्धा किलो तांदूळ घेतले आणि धुवून ते सुकत टाकले. तांदूळ चांगले सुकल्यावर एकदम बारीक मी जात्यावर दळून घेतले. त्याच्यानंतर मी चूल पेटवले. घावणे करूसाठी ह्या भिडा लागतात. ह्या बघा, ह्या भिडा आहे. चूल पेटल्यावर नंतर मी भिडा चुलीवर ठेवले. नंतर जात्यावर दळलेला पीठ घेतले आणि त्या पिठाच्या प्रमाणात मी पाणी घेतले. पीठ आणि पाणी मिक्स करून घेतले आणि थोड्या प्रमाणात मीठ पण टाकून घेतले. आणि नंतर भिड्याक तेल लावसाठी केळीचा सॉप घेतले. ह्या बघा, ह्या केळीचा सॉप आहे आणि ह्या हातात तेल आहे. केळीच्या सोपान भिड्याक तेल लावून घेतले. भिडा तापल्यावर पाण्याचा आणि पिठाचा मिश्रण मी पेल्यान भिड्यावर टाकले. थोडा वेळ घावणं शेकोसं ठेवले आणि नंतर शेकल्यावर तो परतून टाकले. दोन्ही बाजून घावणं शेकल्यावर घावणं पिशवीवर काढून घेतले. तर ह्यो बघा, ह्यो आपलं पहिलं घावणं. दुसरं घावणं टाकताना पुन्हा तेल केळीच्या सोपान भिड्याक लावून घेतलं. भिड्याक तेल लावून झाल्यावर पुन्हा आता मिश्रण पेल्यात घेतलं आणि भिड्यावर टाकलं. घावणं शेकल्यावर तो परतून घेतले. दोन्ही बाजून घावणं शेकल्यावर तो पिशवीत काढून घेतले. तर अशा प्रकारे आपले घावणे करून कंप्लीट झाले आहेत. चला तर आता घावण्याबरोबर खाऊक रस बनवूया. तर रस बनवताना आपल्याक लागणारं सामान बघून घ्यावा. ह्यो आडाळो, ह्या ताट आहे, ह्यो गूळ आणि ह्यो नारळ. नारळ फोडूसाठी ह्या कोयता बाजूक आहे. त्याच्यानंतर पाणी, नारळातलं पाणी काढूसाठी मी एक वाटी घेतले आणि ह्या जिरा आणि ही वेलची. तर पहिल्यांदा मी नारळ फोडून घेतले आणि नारळाची दोन्ही वाळी किसून घेतले. एक नारळाचा रस बनवताना आपल्याक 100 ग्रॅम गूळ लागणार होतो. तर 100 ग्रॅम गूळ मी किसून घेतले. नंतर वेलची सोलून घेतले आणि सोललेल्या वेलचीच्या दाण्यांचा एकदम बारीक पीठ असा करून घेतले. त्याच्यानंतर एक चिमटी जिरा घेतले आणि जिरा एकदम बारीक करून घेतले. जिरा बारीक वाटून झाल्यावर किसलेला खोबरा घेतले आणि वरवंट्यावर रस निघूसाठी एकदम बारीक असं करून घेतले. नंतर एक सुती कापड घेऊन खोबऱ्यातलो रस एका टोपात काढून घेतले. पूर्ण रस काढून घेतल्यावर जो किसलेलो गूळ होतो तो रसात मिक्स करून घेतले. नंतर रसाचं टोप चुलीवर ठेवले आणि रस ढवळून घेतले. रस गरम झाल्यावर चुलीवरचं टोप उतरून खालती ठेवले. तर आत्ता आपले घावणे आणि रस करून तयार झाले आहेत. तर हे बघा, हे घावणे आणि ह्यो रस.
घावण्याने रस झाल्यावर एका केळीच्या पानात घावण्याने रस काढून घेतले. चला आता मी बनवलेले घावण्याने रस पहिल्यांदा मी माझ्या आईक देते. आमच्या आईक आवडले म्हणजे पूर्ण जगाक आवडले. आई, घावण्याने रस. हा. घावण्याने रस कसे झाले ताई मी बनवलेले? मस्त झालं, भारी झालं. तर आजचो घावणे आणि रस बनवलेल्या रेसिपीचा व्हिडिओ तुमका कसं वाटलो तर कमेंट करून नक्की सांगा. तुमका जर अजून रेसिपीचे व्हिडिओ बघूचे असतील तरी पण कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा, कारण ह्या चॅनल आपला आहे.